मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। त्यामुळे काही खुशी काही गमचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्राला आला। आमदार झाल्यावर आणि 2-3 टर्म झाल्यावर मंत्रिपद आपल्या पदरात पडावे अशी इच्छा मंत्रिपदाची चव न चाखलेल्यांना होणे स्वाभाविक आहे आणि मंत्रिपद उपभोगलेल्यांना पुन्हा पुन्हा ते हवेच असते। ही त्यांची हाव सुटत नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतल्या अनेक इच्छुकांची निराशा झाली हे खरे, पण त्यातून नाराज झालेल्यांची जितकी जास्त बडबड तितके त्यांचे राजकीय भवितव्य धुसर होईल असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे। हे मात्र मंत्रिपदासाठी बडबड करणाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने कोण कोण नाराज आहेत आणि ते त्यांची नाराजी कशी जाहीर करत आहे ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी समीक्षा खडेबोलवर आपले स्वागत करते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळाची यादी तयार करून ती भाजप श्रेष्ठींकडून मंजूर करून घेतली। फडणवीसांच्या मंत्रिमंडळात बरेच नवे चेहरे आले। याचे कारण एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले 12 जुने चेहरे वगळले गेले। ते चेहरे वगळले नसते तर फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा बदललेला दिसला नसता। नव्या नेत्यांना संधी देता आली नसती। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, विजय शिवतारे, तानाजी सावंत, रवी राणा, सदाभाऊ खोत, संजय कुटे इत्यादी नेते नाराज झालेत। खरं म्हणजे नाराजांची यादी महायुतीतल्या 2 घटक पक्षांमुळे मोठी झाली। राष्ट्रवादी काँग्रेसमुळे नाराजांच्या यादीचे शेपूट वाढले असे बोलले जाते। सत्ता ही कुठल्या पक्षाची मक्तेदारी असू शकत नाही। जनतेने ज्याला सत्तेवर बसवले त्याने सत्तेवर बसायचे आणि ज्याला विरोधात बसवले त्याने विरोधात बसून जनतेची बाजू आणि त्यांचे प्रश्न सभेत मांडायचे असते। हा खरा लोकशाहीचा DNA आहे। महाराष्ट्रात सत्ता कोणाचीही येवो, मात्र राष्ट्रवादीचे मंत्री तिथे असतातच असे म्हणायची वेळ आलेली आहे। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सत्ताधारी घटकांनी विचारधारा बाजूला ठेवत ही परंपरा कायम ठेवली। त्याला मोदी-शहा फडणवीसांचा भाजपच अपवाद कसा ठरेल? मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे छगन भुजबळांची नाराजी सगळ्यात मोठी दिसली। जणू काही भुजबळांना मंत्री केले नाही तर संपूर्ण ओबीसी नाराज होईल हा समज भुजबळ समर्थकांनी पसरवला, पण वस्तुस्थिती तशी नव्हती। याची जाणीव फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत करून दिली। ओबीसी समाजासाठी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने घेतलेल्या 48 निर्णयाची यादीच फडणवीस यांनी वाचून दाखवली। त्या पलीकडे जाऊन मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेले जे नाराज सध्या वेगवेगळ्या ठिकाणी बडबड करत आहेत त्या नाराजीची दखल मुंबई, नागपूर आणि दिल्लीत जरूर घेतली जात आहे। किंबहुना ती नाराजी टिपण्यासाठी या तिन्ही शहरांमधले माध्यमांच्या पलीकडचे कॅमेरे ती अचूक टिपण्याचे काम करत आहेत। हा मुद्दा सर्वाधिक कळीचा आहे। मुळात फडणवीस, शिंदे आणि अजितदादांनी जरी मंत्रिमंडळाची यादी तयार केली असली तरी त्यावर अंतिम शिक्कामोर्तब मोदी, शहा यांनी केले असल्यामुळे जो काही निर्णय व्हायचा तो दिल्लीत होतो हे नाराजांनी नीट लक्षात घेतले पाहिजे। आणि दिल्लीला असली कुठलीही नाराजी सहन होत नाही किंवा दिल्ली कुठलीही नाराजी सहन करीत नाही हे आजच्या नाराजांनी लक्षात घेतले तर बरे राहील, अन्यथा त्यांचे भवितव्य धोक्यात आणायला वेळ लागणार नाही असेही राजकीय जाणकार सांगतात। यासाठी विनोद तावडे व चंद्रशेखर बावनकुळे यांचे उत्तम उदाहरण डोळ्यासमोर आहे। 2019 मध्ये तावडे आणि बावनकुळे यांचे तिकीट कापले। बावनकुळेंना तर विदर्भाच्या भागापुरते प्रचार प्रमुख केले। त्यांनी भाजप श्रेष्ठींचा निर्णय मान्य करून त्यांना अपेक्षित असलेले सगळे काम केले। 2च वर्षात चित्र बदलले। भाजपा श्रेष्ठींनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष केले। त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले। मंत्रिमंडळ विस्तारात चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्थान पहिले राहिले। याचा अर्थ मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यानंतर बावनकुळे यांचे स्थान आले। बावनकुळे 2019 मध्ये काही बोलले नाहीत। संयम पाळत, अपमान गिळत त्यांनी काम करून दाखवले। त्याचा हा परिणाम 2024च्या मंत्रिमंडळ विस्तारात दिसला। तावडे यांनी संयम दाखवला आणि आज ते पक्षामध्ये मोठी भूमिका निभावत आहेत। मंत्रिपद मिळाले नाही म्हणून उलट-सुलट बोलणे हा पर्याय नाही। आता भाजपासहित शिंदे सेना व अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे सत्तेतील निर्णय भाजप हायकमांडच घेतील हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे असे मत राजकीय विश्लेषक बोलून दाखवत आहेत। नाराजांना यातून फार मोठा धडा शिकता येईल। नाराजांची जितकी जास्त बडबड मीडियातून ऐकू येईल तितके त्यांचे भवितव्य धुसर होत जाईल हे खरे। नाराजी व्यक्त केल्यानंतर नाराजांची मनधरणी न करता उलट आमच्यावर कोणी दबाव आणू शकत नाही आणि आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तो पूर्ण होऊ देत नाही असा इशारा नाराजांना जणू भाजपा देत आहे असे दिसते।
याबद्दल आपल्याला काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच खडानकडा माहितीसाठी आमचे खडेबोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.